नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, कंबाईनसाठी आपण स्कोअर बूस्टर नावाची रणसंग्राम स्कोअर बूस्टर नावाची सिरीज लॉन्च केलेली आहे। आपला आजचा 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार मित्रांनो, जे पंचायत राज आहे त्यावर काय करतात आयोग क्वेश्चन विचारतात। काही असा एरिया आहे की आयोग काय करतो, रिपीटेड एरिया म्हणू आपण, आयोगाचा आवडता एरिया आहे, त्यावर काय करतात क्वेश्चन विचारतात। त्याचप्रमाणे आपण काय केले असेल तर क्वेश्चन डिझाइन केलेले आहे। परत मित्रांनो, काही आपण आयोगाचे सुद्धा क्वेश्चन घेतलेले आहे, का तर वारंवार विचारतात, आणि काय तर काही आपण स्वतः सुद्धा डिझाइन केलेले आहे। तर येणाऱ्या कंबाईनसाठी काय तर निश्चितच फायदा असेल। तर बघू आपण, जर पंचायत राज या टॉपिक मध्ये कव्हर नाही झाला तर काय करणार, आपण पुन्हा एकदा पंचायत राजवर एक व्हिडिओ बनवणार आहे। तसंच घटना दुरुस्तीवर सुद्धा आपण काय बनवू, तर महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या असेल त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू। तर बघा मित्रांनो, सरपंचाच्या अविश्वास ठरावाबद्दल योग्य विधाने ओळखा, यावर आयोग काय करतात तर क्वेश्चन विचारतात। तर काय म्हटलेलं आहे, सरपंच विरुद्ध अविश्वासाचा ठराव किती सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे। तर आता बघा मित्रांनो, 2/3 सदस्यांनी काय तर पाठिंबा देणे आवश्यक आहे। किती सदस्यांनी, 2/3 सदस्यांनी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे। आता सरपंच आपण काय म्हणू तर 2 प्रकारचे असतात। कसे तर गव्हर्नमेंट चेंज झाल्यानंतर एक जनतेमधून किंवा सदस्यामधून, दोन्हीला सुद्धा काय आहे जवळपास सारखीच प्रोसेस आहे। बघा आता 2/3 सदस्यांनी जर ठराव मंजूर केला तर काय होणार, अविश्वासाचा ठराव मंजूर होणार, ते कोणाकडे जाणार तर तहसीलदाराकडे जाणार। तहसीलदार काय करतात तर 7 दिवसाच्या आतमध्ये विशेष सभा घेतात आणि त्या सभेमध्ये काय होणार तर 3/4 सदस्यांनी त्याला मान्यता द्यायला हवी। बघू आपण, आता बघा आधी आपण सदस्यामधून बघू। तर सदस्यामधून काय सांगितलेलं आहे, 2/3 सदस्यांनी ठराव पास केला आणि ते कोणाकडे जाणार तर ते तहसीलदारांकडे जाणार। तहसीलदार काय करणार, 7 दिवसाच्या आतमध्ये सभा बोलावणार, विशेष सभा म्हणू आपण अविश्वासासाठी। आणि या अविश्वासाचा ठरावामध्ये जर 3/4 सदस्यांनी त्याला मान्यता दिली तर काय होणार, सरपंच हे 7 दिवसामध्ये आपले जे अधिकार आहे ते त्यांचे अधिकार बंद होणार। हे कशामधून झालं मित्रांनो, सदस्यामधून। आता बघा 2017 पूर्वी वेगळी प्रोसेस होती। किती होती तर 1/3 सदस्यांची होती। कशासाठी तर त्यांनी ठराव देण्यासाठी 1/3, इथे काय म्हणू आपण 1/3 सदस्य, इथे काय मंजूर किती 2/3 सदस्यांनी, अशा वेगवेगळ्या होत्या। परंतु काय 2017 नंतर मात्र हे चेंजेस झालेले। सदस्यामधून सरपंचांची निवड याबद्दल आपण बघितलेलं आहे। आता बघा मित्रांनो, थेट जनतेमधून ही प्रोसेस सारखीच आहे, फक्त इथे काय होणार थोडं चेंजेस होणार। तर 2/3 सदस्य काय करणार, ठराव देणार कोणाकडे, तहसीलदारांकडे। 7 दिवसाच्या आतमध्ये ते काय करतात तर सभा घेतात, विशेष सभा म्हणून। इथे काय, जेव्हा सभा सुरू असेल अविश्वासाची, 3/4 सदस्यांनी त्याला मान्यता द्यायला हवी। परत मित्रांनो, यामध्ये काय असेल तर ग्रामसभेचे जे सदस्य असतात, ग्रामसभेचे सदस्य म्हणजे काय असेल तर गावातील म्हटल्यापेक्षा काय ग्रामक्षेत्रातील नोंदणीकृत मतदार। किती मतदारांनी, 50% मतदारांनी साध्या बहुमताने याला मान्यता द्यायला हवी। तर आता ही मान्यता कशी तर शिरगणतीद्वारे, म्हणजे काय डोक्याची संख्या मोजल्या जातात शिरगणतीद्वारे। हे इथे काय आहे, फक्त 1 पॉइंट ऍड झालेला आहे, थेट काय जनतेमधून जर सरपंच असेल तर। आणि नंतर काय तर हे काय करणार, आपलं पदधारण बंद करणार। आता बघा मित्रांनो, यावर जर काही वाद असेल, सरपंचाला वाटलं की हे योग्य पद्धतीने अविश्वासाचा ठराव पारित नाही झाला, तर सरपंच काय करणार, दोन्ही म्हणजे थेट जनतेमधून असो की थेट सदस्यामधून असो, ते काय करणार मित्रांनो तर ते 7 दिवसाच्या आतमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांकडे काय करणार, जिल्हा अधिकारी यांच्याकडे अपील करणार आणि जिल्हा अधिकारी काय 15 दिवसाच्या आतमध्ये निर्णय देणार। परत त्यांना वाटलं की यांनी सुद्धा व्यवस्थित काय केलेलं नाही, हाताळलेलं नाही प्रकरण, यांच्या विरुद्ध सुद्धा ते अपील करू शकतात। मग ही अपील कुठे करू शकतात तर ही अपील ते विभागीय आयुक्तांकडे। किती दिवसाच्या आत तर 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांना काय
विभागीय आयुक्तांकडे अपील करावी लागेल आणि विभागीय आयुक्त काय तर 15 दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट देतात. यांचा जो रिझल्ट असतो तो अंतिम असतो. तर बघा यावर काय करतात आयोग, बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात. तर हे अविश्वासाचा ठराव हे लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, अविश्वासाचा ठराव कधी मांडता येत नाही. तर बघा अविश्वासाचा ठराव हा 2 वर्षाच्या आतमध्ये मांडता येणार नाही. 2 वर्षाच्या आतमध्ये मांडता येणार नाही. मग थेट जनतेमधून असो की सदस्यामधून असो. सरपंचाबद्दल बघत आहे तसंच उपसरपंचाला सुद्धा हीच प्रोसेस आहे. ठीक आहे, 2 वर्षाच्या आतमध्ये हे मांडता येणार नाही. परत बघा मित्रांनो, आणि काय 6 महिने जर राहिले असेल कार्यकाळाला तर 6 महिन्यापर्यंत काय म्हणू आपण, 6 महिने राहिले असेल तर 6 महिन्याच्या आत सुद्धा काय हा ठराव मांडता येणार नाही. 6 महिने कार्यकाळ बाकी असताना हा ठराव मांडता येणार नाही. परत बघा, एक वेळा अविश्वासाचा ठराव फेटाळल्यानंतर काय 2 वर्षापर्यंत तो मांडता येत नाही. ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा. आयोग कधी कधी इथे 1 वर्ष आयोगानं दिलेला आहे. हा सुद्धा क्वेश्चन विचारला. हा काय म्हणू आपण आयोगाचा एरिया आहे, यावर वारंवार क्वेश्चन विचारतात. आता बघा हे अविश्वासाच्या ठरावाबद्दल झालेला आहे. परंतु अकार्यक्षमता गैरवर्तवणूक असेल तर वेगळ्या प्रकारे यांना पदावरून दूर केले जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. इथे क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 2017 पूर्वीचे तुम्ही क्वेश्चन जर बघत असाल तर तिथे आपल्याला 1/3 आणि काय 2/3 ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2017 नंतर काय झालं असेल, चेंजेस झालेला आहे. तसंच 2022ला सुद्धा मंत्रिमंडळानं वेगवेगळे काय म्हणू आपण डिसिजन घेतलेले आहे. लक्षात ठेवायचं, हे गव्हर्नमेंट चेंजेस झाल्यावर कधी थेट जनतेमधून निवडले जातात तर कधी थेट जनतेमधून, कधी मग सदस्यामधून निवडले जातात. तर लक्षात ठेवायचं. आता बघा ग्रामसभेबद्दल योग्य विधाने ओळखा. ग्रामसभेवर तर आपल्याला वारंवार क्वेश्चन पाहायला मिळतात, त्यामुळे आपण काय केलेला आहे, हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर बघा ग्रामसभा ही ग्रामपंचायत क्षेत्रातील, बरोबर आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व काय नोंदणीकृत मतदार सदस्य असतात. नोंदणीकृत म्हणजे काय असेल तर आपण काय म्हणू, काही नागरिक असतात ते कधी कधी काय करतात तर मतदार यादीमध्ये नाव नसेल तर ते ग्रामसभेचे सदस्य असेल का तर नाही. मग कधी कधी आपल्याला काय म्हणू, जेव्हा आपण ग्रामपंचायत स्थापन करायची असते तर 500 किंवा 600 काय असायला हवी लोकसंख्या. जर कमी लोकसंख्या असेल तर 2 गावासाठी असतात. म्हणून आपण काय म्हटलं, ग्रामपंचायत क्षेत्रातील म्हणजे 2 गावासाठी 1 ग्रामपंचायत, म्हणजे दोन्ही गावातील काय येणार यामधील नोंदणीकृत मतदार. तर काय लक्षात ठेवायचं, ग्रामपंचायत क्षेत्र, ग्रामपंचायत इथे ग्रामपंचायत 1 आहे परंतु गावे किती आहे मात्र समजा एक्झाम्पलसाठी 2 आहे. म्हणून ग्रामपंचायतचं क्षेत्र काय येणार, दोन्ही गावे. क्षेत्रातील नोंदणीकृत मतदार हे विधान काय आहे तर बरोबर आहे मित्रांनो. आता बघा ग्रामसभा ही वर्षातून कमीत कमी 6 वेळा घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कमीत कमी 4 वेळा घेणे आवश्यक आहे. मग तुम्ही किती वेळा घेऊ शकतात, कमीत कमी 4 वेळा आणि जास्तीत जास्त किती वेळा. आता बघा क मध्ये काय सांगितलेलं आहे, 2 ग्रामसभेमधील अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त नसावे. 3 नाही तर काय 4 महिन्यापेक्षा जास्त नसावे. योग्य विधान कोणतं आहे तर योग्य विधान आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा मित्रांनो ग्रामसभा आर्टिकल आपल्याला माहीत असायला हवं. तर 2 आर्टिकल पाहायला मिळतात. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल किती 243 मध्ये ग्रामसभेची काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. आणि ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा म्हणू आपण, ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1958 यामध्ये आर्टिकल 7 मध्ये आपल्याला ग्रामसभा पाहायला मिळते. आता ही ग्रामसभा कशासाठी स्थापन केल्या जात असेल मित्रांनो, तर गावातील काही विकासाच्या योजना असतात त्यासाठी काय तर हे डिसिजन घेतात. विविध काय असतात विकासाच्या योजना असेल. एक्झाम्पल समजा आता एखादा हौद बांधायचा असेल पाण्याचा, त्यासाठी सुद्धा काय ग्रामसभेमध्ये चर्चा केली जातात. एखादी आता तंटामुक्तीचे सदस्य असेल किंवा तंटामुक्ती समिती स्थापन करायची आहे, ते सुद्धा काय ग्रामसभेमध्ये चर्चा करू शकतात. मग काही विकासाच्या योजना असेल सर्व असेल तर ते कशामध्ये असतात ग्रामसभेमध्ये. आता ग्रामसभा काय म्हटलं आपण, नोंदणीकृत मतदार असतात. यामध्ये निवडणूक होतात का तर नाही. ग्राम क्षेत्रातील जे नोंदणीकृत मतदार असेल ते आपोआप काय असतात तर ग्रामसभेचे सदस्य असतात. परत बघा मित्रांनो, मग हे ग्रामसभा ही वर्षातून 4 वेळा असायला हवी आणि कमीत कमी किती 4 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. आता बघा पहिली ग्रामसभेची बैठक कधी असायला हवी तर पहिली बैठक हे
पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून काय 2 महिन्यापर्यंत असायला हवी. 2 महिन्याच्या आतमध्ये. मग आर्थिक वर्ष म्हणजे काय असेल तर आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 महिन्यापूर्वी. तशी तर आपण काय म्हटलेलं आहे बघा, 4 ग्रामसभा होत असतात. तर कोणत्या दिवशी तर तशी 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि काय तर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. परत काय 2 ग्रामसभेमधील अंतर किती नसावे, 4 महिन्यापेक्षा जास्त नसावे, लक्षात ठेवायचं. परत बघा मित्रांनो, आपण तर बघितलेलंच आहे कोण मतदार असणार, काय असणार. ग्रामसभा कोण बोलावत असेल तर सरपंच बोलावतात. आता बघा ग्रामसभा जी सरपंच जर उपस्थित नसेल ग्रामसभेच्या बैठकीला तर उपसरपंच हे काय करतात, अध्यक्ष म्हणून स्थान भूषवतात. हे दोन्ही नसेल तर एखादा सदस्य असतो, ते काय करतात तर स्थान भूषवत असतात. परत बघा ग्रामसभेला खूप मोठा अधिकार आहे. कोणता अधिकार असेल तर 50% सदस्यांनी जर ठराव मंजूर केला की गावातील दारूबंदी बंद करायची आहे तर जिल्हाधिकारी काय करतात तर ते जेवढेही लायसन मिळालेले असेल दारूबंदीचे ते काय करतात तर रद्द करतात. ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. परत बघा मित्रांनो, आर्टिकल सुद्धा आपण बघितलेलं आहे. आर्टिकल 7 आणि आर्टिकल 343 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी किंवा ग्रामसभेच्या आधी, सुरू होण्यापूर्वी म्हणजे काय, ग्रामसभेच्या आधी महिला सभा सुद्धा घेतल्या जातात. महिला सभा कशासाठी तर त्यांच्या काही समस्या असेल तर ग्रामसभेमध्ये काय करायच्या तर चर्चा करायच्या. महिला सभा ही कधीपासून तर 2003 पासून महिला सभेची काय घेतली जातात, ग्रामसभेपूर्वी महिला सभा सुद्धा घेतल्या जातात. तसेच काय प्रभाग सभा सुद्धा असतात. प्रभाग म्हणजे काय तर जो वार्ड मेंबर असतो, सदस्य असतो, आपल्या वार्डमधील काही समस्या असेल किंवा एखादी व्यक्तीची समजा ग्राम विकास समित्या असतात वेगवेगळ्या, त्यावर जर नेमणूक करायची असेल तर ग्रामसभा डिसिजन घेतात. तर मग कोणत्या व्यक्तीला नेमणूक करायची हे सुद्धा काय असतात, प्रभाग सभा सुद्धा घेतल्या जातात. तर काही गोष्टी लक्षात ठेवायचं. यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. यावर तर वारंवार क्वेश्चन पाहायला मिळतात. तर काही गोष्टी मित्रांनो ग्रामसभेबद्दल लक्षात ठेवा. ठीक आहे. तसंच काय आपण घटनात्मक दर्जा मिळालेला आहे की नाही 43 ए नुसार लक्षात ठेवायचं. आता बघा ग्रामसेवकाबद्दल योग्य विधाने ओळखा. ग्रामसेवकावर आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन पाहायला मिळतात. ग्रामसेवक काय असतात तर हे सचिव असतात. कशाचे सचिव, आपल्या ग्रामपंचायतचे, आणि कशाचे तर ग्रामसभेचे सुद्धा सचिव असतात ते. ठीक आहे. ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे. अयोग्य विधाने ओळखा. तर ग्रामसेवक काय आहे तर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे का तर हे विधान बरोबर आहे. ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात. तर हे विधान काय असेल, ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात का मित्रांनो तर नाही. यांची नेमणूक कोण करत असेल तर CEO. आपले जे झेडपीचे कार्यकारी अधिकारी असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो आपण, त्यांची नेमणूक हे करतात. त्यांची निवड कोण करत असेल तर जिल्हा निवड मंडळामधून यांची काय होतात तर नाव सुचवले जाते. आणि नेमणूक कोण करत असेल तर CEO झेडपीचे. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ग्रामपंचायत सचिव सुद्धा असतात. ते ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाज पाहतात. तर आता बघा ग्रामसेवक आर्टिकल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आर्टिकल 60 मध्ये यांचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. हे काय असतात तर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा म्हणू आपण. परत काय मित्रांनो, हे ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे काय असतात तर सचिव असतात. हे काय करतात तर ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज, ग्रामसभेचं काय म्हणू आपण दैनंदिन कामकाज पाहत असतात, नोंदी ठेवत असतात, दैनंदिन कामकाज. तसंच काय जन्म मृत्यू यांची नोंद सुद्धा कोण ठेवत असेल तर ग्रामसेवक ठेवतात. आता बघा आपल्याला विचारतात की यांची नेमणूक कोण करतात तर नेमणूक कोण करत असेल तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात.
आणि निवड कोण करतात तर जिल्हा मंडळ निवड करतात, नेमणूक सीईओ करतात. यांच्यावर जवळचे नियंत्रण कोणाचे असेल तर बीडीओचे असतात, बीडीओ. परत बघा मित्रांनो, यांचा पगार कशातून होत असेल तर पगार यांचा आपल्याला पाहायला मिळतात तर काय जिल्हा निधीमधून यांचा पगार होतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कशामधून? जिल्हा निधीमधून यांचा पगार होत असतात. हे काय असेल तर प्रशासकीय अधिकारी आहे. ग्रामपंचायतचे काय म्हणू आपण, नौकर आहे का तर नौकर नसतात. आयोगानं एक वेळेस म्हटलेलं आहे की हे नौकर आहे, तर विधान काय आहे ते चुकीचं आहे. तर बऱ्याच गोष्टी काय ग्रामसेवकाच्या आपल्याला पाहायला मिळतात की त्यांना कशा प्रकारचे अधिकार असतात. तर याबद्दल एवढंच विचारलं जातात. बालविवाह प्रतिबंध अधिकारी, तर आपल्याला माहीतच आहे बालविवाह काय असेल तर गुन्हा आहे. जर गावामध्ये घडत असेल तर ते काय करतात तर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्याचं काम कोणाचं असेल तर आपल्या ग्रामसेवकांचं आहे. ते शिफारस करेल पुढे, ठीक आहे. तर ग्रामसेवकाबद्दल एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. सचिव असतात ते, परत काय म्हणू आपण वेगवेगळ्या ठिकाणी सचिव, ग्रामसभेचे सचिव असतात. त्यानंतर आपल्या ग्रामविकास समित्या काय असेल तर वेगवेगळ्या ग्रामविकास समित्या असतात, परिस्थितीनुसार स्थापन केले जातात. मग आता पाणी पुरवठा रिलेटेड असेल तर त्यावेळेस, तंटामुक्ती रिलेटेड असेल त्यावेळेस, काही आपल्या झडपी शाळेवरसाठी काय वेगवेगळ्या समित्या स्थापन करत असतात. कोण करतात तर ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा. लक्षात ठेवायचं ग्रामविकास समित्यांची सदस्य संख्या 12 ते 24 आपल्याला पाहायला मिळतात. ते सुद्धा आपण काय करू तर नेक्स्ट सिरीजमध्ये त्याचा क्वेश्चन घेतला जाईल. तर ग्रामसेवकाबद्दल एवढंच आपल्याला विचारलं जातात, तर त्याबद्दल काय मित्रांनो लक्षात ठेवा. आता बघा आपले टेस्ट सिरीज सुद्धा काय इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते किंवा पॉलिटी बाय गोपाल सर या ॲपवर अवेलेबल आहे. तर मित्रांनो 17 टेस्ट टॉपिक वाईज दिलेले आहे आणि 3 टेस्ट ह्या कशा आहे तर कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. निश्चितच तुम्हाला यामधून काय होणार फायदा होणार आहे. तर बघा फक्त आपण किती रुपयात ठेवली असेल टेस्ट सिरीज तर 49 रुपयात. का तर सर्वांना यांचा फायदा व्हावा म्हणून. तसंच मित्रांनो खूप सारा आपल्याला रिस्पॉन्स सुद्धा मिळालेला आहे. तसेच आपण काय वन डे रिव्हिजन बॅच हे सुद्धा आपण किती रुपयात तर 100 रुपयात ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांना वाटते त्यांनी काय करा घेण्याचा प्रयत्न करा किंवा घ्या. आता बघा ग्रामसभेची घनसंख्या किती असायला हवी तर मित्रांनो आयोग यावर क्वेश्चन विचारतात. तर ग्रामसभेची घनसंख्या आपल्याला 15% किंवा काय 100 मतदार जे कमी असेल ते. आता यामध्ये सुद्धा 2 गोष्टी पाहायला मिळतात. जेव्हा पेसा अंतर्गत काही ग्रामपंचायत असेल, पेसा अंतर्गत म्हणजे ट्रायबल एरियाचं काय म्हणू लोकसंख्या जास्त असेल त्या ठिकाणी 25% किंवा काय 100 मतदार जे कमी असेल ते. आता घनसंख्या म्हणजे काय तर एखादी आपल्याला सभा घ्यायची आहे. समजा गावची लोकसंख्या एक्झाम्पलसाठी 2000. मग गावाच्या विकास कामासाठी आपण ग्रामसभा घेतो की नाही तर किती मतदार असायला हवे 15% किंवा काय 100 मतदार असायला हवे की नाही. 1 आणि 2 आले तर काय आपण डिसिजन घेणार का नाही. मग हे जर पहिल्या वेळेस आपण ग्रामसभेची तारीख वगैरे ठरवलेली आहे आणि त्यावेळेस जर आले नाही काय 15% सुद्धा हजर नसेल किंवा कमीत कमी 100 सदस्य सुद्धा हजर नसेल तर त्यावेळेस काय होणार ग्रामसभा ही रद्द केल्या जाईल. मग परत कधी तर परत सुद्धा तारीख आणि वार ठरवतात. जर दुसऱ्या वेळेस सुद्धा 15% किंवा 100 सदस्य जमले नसेल तर दुसऱ्या वेळेस मात्र काय ग्रामसभा घेतल्या जातात. पहिल्या वेळेसच काय आहे तर घनसंख्येअभावी ग्रामसभा ही घेतल्या जात नाही. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा 25% कुठे तर आपल्याला हे पेसा अंतर्गत ज्या ग्रामपंचायत येतात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता बघा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या पुढील भागात दुरुस्ती करण्यात आली. तर मित्रांनो भाग 9 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो राज्य सरकारचा, ठीक आहे. भाग 9 आणि काय आर्टिकल 243 यामध्ये काय केलेलं आहे तर यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. तसेच मित्रांनो आपण काय म्हणू शेड्यूल वेगवेगळे कोणत्या अनुसूचीमध्ये आपल्याला 73वी घटना दुरुस्ती हे आपल्याला 11व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात आणि 74वी घटना दुरुस्ती आपल्याला 12व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं अनुसूच्या किंवा आपण त्याला परिशिष्ट सुद्धा म्हणतो. तर 9वा भाग आणि 243 कलमामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे. तर घटनात्मक दर्जा सुद्धा त्याला दिलेला आहे तर माहितीच आहे आपल्याला, ठीक आहे.
अयोग्य पर्याय ओळखा. महाराष्ट्रातील पी.बी. पाटील समितीला लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती सुद्धा म्हटले जाते. तर हे विधान काय आहे? चुकीचे आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची महाराष्ट्रातील समिती कोण असेल? तर वसंतराव नाईक साहेबांची समिती. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. सरपंचाची निवड थेट जनतेमधून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची कोणी शिफारस केली असेल? तर पी.बी. पाटलांनी मात्र ही शिफारस केलेली आहे. अयोग्य विधान विचारलं तर अयोग्य विधान काय आहे? तर पहिल्या क्रमांकाचं अयोग्य विधान आहे. आता बघा, पी.बी. पाटील समितीची स्थापना कधी झाली असेल? तर 1984 मध्ये यांची स्थापना झालेली आहे. अहवाल कधी दिला असेल? तर 1986 ला काय दिला आहे? त्यांनी अहवाल दिलेला आहे. आणि महत्वाची रिकमेंडेशन त्यांची कोणती असेल? तर हीच आहे मित्रांनो. कोणती? थेट सरपंचाची जनतेमधून काय करा? निवड करा. हे कोणी सांगितलं असेल? तर पी.बी. पाटील समिती. बघा, आयोग कधी कधी म्हणतात यांनी अहवाल कधी दिला? तर 1985 म्हणतात, किंवा स्थापना यांची 1985. तर हे विधान काय? चुकीचं आहे. त्यांना पंचायत राज पुनर्विलोकनाची समिती सुद्धा म्हटलं जातं. कोणाला? पी.बी. पाटील समितीला. तर काही समित्या आपल्याला महत्वाच्या असतात, तर त्यावर काय करतात आयोग? वारंवार क्वेश्चन विचारतात. वसंतराव नाईक समितीची स्थापना 1960 मध्ये केलेली आहे. आपण 61 मध्ये काय दिलं असेल? त्यांनी अहवाल दिलेला आहे. बऱ्याच शिफारशी त्यांनी केलेल्या आहे. तर काय आयोग त्यावर क्वेश्चन विचारतात. तर आपण बघू पुढे, किंवा काय करू आपण पुढच्या टेस्टला बघूया. का तर एका वेळेस घेणं शक्य आहे का? तर नाही. वसंतराव नाईक समितीची स्थापना का केली? तर ज्या बलवंतराय मेहता समितीने शिफारशी केल्या होत्या, त्या शिफारशी व्यवस्थित आहे की नाही त्यांचं पुनर्परीक्षण करण्यासाठी. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं? तर आपल्याला पंचायत राज किंवा आपल्याला ग्रामपंचायत स्थापन करायची आहे. बलवंतराय मेहता समितीने ज्या शिफारशी केल्या त्या आपल्याला जशाच तशा स्वीकारायच्या की त्यामध्ये बदल करायच्या. तर बऱ्यापैकी काय केलं असेल? तर वसंतराव नाईक समितींनी शिफारशीमध्ये काही चेंजेस केले, काही तशाच ठेवलेल्या आहे. तर ह्या आपल्याला शिफारशी सुद्धा महत्वाच्या आहे. बघा, आयोग काय करतात? काही महत्वाच्या समित्या असतात, त्यावर वारंवार क्वेश्चन विचारतात. मग कोणती समिती असेल? तर बलवंतराव मेहता समिती 57 आपल्याला महत्वाची आहे. बलवंतराव मेहता समिती 57 मध्ये स्थापना झालेली आहे. अहवाल सुद्धा त्यांनी कधी दिला असेल? तर 57 मध्ये. परत मित्रांनो, ही समिती का स्थापन केलेली असेल? समुदाय विकास कार्यक्रम 1952चा, राष्ट्रीय विस्तार सेवा म्हणून आपण 1953चा, त्यांच्या रिकमेंडेशन करण्यासाठी किंवा परीक्षण करण्यासाठी ही बलवंतराव मेहता समिती स्थापन केली होती. पंचायत राजच्या शिफारशी करा म्हणून त्यांना म्हटलं नव्हतं, परंतु त्यांनी काय केले? तर पंचायत राजच्या शिफारशी किंवा ग्रामपंचायत रिलेटेड त्यांनी शिफारशी केल्या. परत आपल्याला अशोक मेहता समिती सुद्धा महत्वाची आहे. अशोक मेहता समितीची स्थापना सुद्धा आपल्याला महत्वाची असेल. तर त्यानंतर काय असेल? अशोक मेहता समितीनंतर आपल्याला तर माहीतच आहे वसंतराव नाईक समितीची स्थापना केली आपण बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीसाठी. त्यानंतर काय असेल? के संतानम यांचे आपल्याला इयर सुद्धा माहीत पाहिजे. ह्या केंद्राच्या समित्या आपण बघत आहे. के संतानम 1963 मध्ये स्थापन, परत 1965 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 2 वेळेस ही समिती स्थापन केली असेल. 1963 मध्ये कशासाठी? तर आर्थिक व्यवहारासाठी, आणि 1965 मध्ये काय तर निवडणुकीसाठी सुद्धा या 2 वेळेस के संतानम समितीची स्थापना. त्यानंतर अशोक मेहता 1977 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र रिलेटेड वसंतराव नाईक समिती आपल्याला महत्वाची आहे. त्यानंतर काय असेल? तर पी.बी. पाटील समिती. वसंतराव नाईक समितीच्या सर्व शिफारशी सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. बलवंतराव मेहता समितीच्या, अशोक मेहता समितीच्या. परत मित्रांनो, यामध्ये आपल्याला भोगीरवार समिती. भोगीरवार समितीची स्थापना कधी असेल? तर 1970 मध्ये. काळे समिती आपल्याला पाहायला मिळतात. काळे समितीची स्थापना कधी असेल? तर 1980 मध्ये. पी.बी. पाटील समिती आपण बघितलेलीच आहे. गगराणी नावाची समिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात 1994 वगैरे मध्ये. तर ह्या समित्याचे इयर सुद्धा कधी कधी आयोग विचारतात. आणि आपल्याला केंद्र आणि राज्याच्या समित्या माहीतच असायला हव्या. का? तर आयोग कधी कधी म्हणतात की काय? तर पंचायत राजसाठी कोणती समिती खालीलपैकी नाही. कधी कधी केंद्र राज्य समित्यामधील त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहे. तर मागच्या वेळेस राजमन्नार समिती त्यांनी ऑर्ड दिली होती, ते आपल्याला काय? तर पंचायत राज समितीसाठी ती स्थापन केल्या नव्हती. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, यावर काय असतात? तर वारंवार क्वेश्चन पाहायला मिळतात. आता बघा, 73वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी कधी करण्यात आली असेल? तर 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी आपल्याला 1993 मध्ये पाहायला मिळतात.
परत बघा मित्रांनो, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती कधी केली असेल तर आपल्याला माहीतच आहे, 1992 मध्ये ही घटना दुरुस्ती केलेली आहे. हे बघा 1992 मध्ये काय केली असेल तर घटना दुरुस्ती केलेली आहे. आता विधेयक क्रमांक किती असेल तर बिल नंबर म्हणतो, बिल नंबर हे 72 होतं आणि हे किती तर हे आपल्याला 73 बिल क्रमांक पाहायला मिळतात. एकने कमी होतं हे बिल क्रमांक. ठीक आहे. परत बघा मित्रांनो, अंमलबजावणी आपल्याला विचारतात. अंमलबजावणी कधी असेल तर 24 एप्रिल 1993 मध्ये पाहायला मिळतात आणि यांची अंमलबजावणी 1 जून 1993 मध्ये झालेली आहे. 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. परत बघा 24 एप्रिल हा दिवस आपण काय म्हणून पाळतो तर 24 एप्रिल हा दिवस आपण पंचायत राज दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. कधीपासून तर मनमोहन सिंगचं सरकार होतं, मनमोहन सिंग साहेबांचं 2010 पासून पहिल्यांदा हा 24 एप्रिल दिवस काय पाळला असेल तर पंचायत राज दिवस म्हणून पाळला. का तर अंमलबजावणी झाली. परत 2011 पासून सतत काय करतो आपण तर पंचायत राज दिवस म्हणून पाळल्या जातात. तर ठीक आहे, याबद्दल काय तर आता बघा 1994 मध्ये काय झालं असेल तर 26 एप्रिल 1994 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात तर मित्रांनो 26 एप्रिल 1994 मध्ये आपल्याला निवडणूक आयोग, तसंच काय असेल महिलांना 33% आरक्षण दिलं होतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पहिलं राज्य ठरलं होतं आपण त्यानुसार. तर अशा काही गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या. आता बघा पंचायत राजचा इतिहास आपण बघितला तर राजीव गांधीच्या काळापासून आपल्याला पाहायला मिळतात 64व 65व काय असेल विधेयक असेल त्यांनी मांडलं होतं. परंतु ते विधेयक काय लोकसभेमध्ये संमित झालं, परंतु राज्यसभेमध्ये काय तर त्यांची संख्या नव्हती. काय झालं असेल तर रिजेक्ट झालं असेल. 1989 मध्ये सुद्धा काय राजीव गांधींनी काय केला होता प्रयत्न केला होता. परत काय व्ही.पी. सिंग सरकारने सुद्धा काय 1990 मध्ये प्रयत्न केला, परंतु काय असेल तर त्यांचं सरकार कोसळलं आणि ते बिल तसंच राहिलं मांडलेलं. 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहरावांनी काय केलं असेल तर आपल्याला ही प्रोसेस पाहायला मिळतात. ठीक आहे. तर मग 73 आणि 74वी घटना दुरुस्ती 3 वेळेस प्रयत्न केलेला आहे. 2 वेळेस प्रयत्न काय झाला असफल आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र काय झालं असेल तर सफल झालेलं पाहायला मिळतात किंवा यशस्वीरित्या 73वी 74वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळतात. आता ही ग्रामपंचायत रिलेटेड आर्टिकल कितीमध्ये तर आर्टिकल राज्यघटनेचा आपल्याला 40 भाग कितीमध्ये तर भाग 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला माहीतच आहे तर काही गोष्टी काय लक्षात ठेवायच्या. परत बघा मित्रांनो ही अंमलबजावणी अतिशय महत्त्वाची असतात. काय करतात आयोग वारंवार क्वेश्चन त्यावर आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरुवातीपासूनच 50% आरक्षण होतं. तर हे विधान काय आहे चुकीचं आहे. तर 50% आरक्षण आपण कधी दिलं असेल तर सुरुवातीला आपण 33% आरक्षण दिलेलं आहे. 1994 मध्ये आपण काय केलं असेल तर 33% आरक्षण. पहिलं राज्य होतं महिलांना 33% आरक्षण देणारं कोण महाराष्ट्र. का तर जो आपली 73वी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये काय सांगितलं होतं स्त्रियांना कमीत कमी 33% आरक्षण द्यायला पाहिजे. मग आपण काय केलं शरद पवार साहेबांचं सरकार होतं त्यांनी महिलांना 33% आरक्षण दिलं. मग 2011 मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आपल्याला सरकार पाहायला मिळतात आणि त्यांनी 50% काय केली तर आरक्षणाची मर्यादा केलेली आहे महिलांसाठी. कधी दिलं असेल तर 2011 मध्ये. मग हे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं का तर नाही. बिहार राज्यांनी 2006 मध्ये महिलांना काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिलं आरक्षण दिलं असेल तर कोणी दिलं तर बिहार राज्यांनी. त्यानंतर मग आपल्याला बरीच राज्य छत्तीसगड राज्य असेल झारखंड असेल बऱ्याच राज्यांनी काय केलं तर 50% आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्राच्या आधी सुद्धा. नुकतेच मग काय म्हणू आपण नंतर बऱ्याच राज्यांनी केरळ असेल भरपूर राज्यांनी काय दिलं असेल तर आरक्षण दिलेलं आहे. योग्य विधानी म्हटलेलं आहे. पहिलं विधान सुद्धा काय आहे चुकीचं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे का तर मित्रांनो हे विधान चुकीचं आहे. तर महाराष्ट्र हे एकमेव सुद्धा नाही किंवा पहिलं राज्य सुद्धा नाही. तर मग कोणी पहिलं राज्य कोणतं असेल तर बिहारने कधी दिलं 2006 मध्ये. त्यानंतर बऱ्याच राज्यांनी काय केलं तर आपल्याला 50% आरक्षण पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही विधान काय आहे तर चुकीचे आहे मित्रांनो. तर योग्य विधाने वरील पैकी एकही नाही लक्षात ठेवायचं. आता बघा महिलांना 33% आरक्षण कशामध्ये मिळालेलं आहे
लोकसभा आणि विधानसभेमध्ये, लोकसभा आणि कशामध्ये, लोकसभा आणि विधानसभेमध्ये. नारी शक्ती विधेयक 128 बिल क्रमांक आपल्याला माहिती आहे, 106वी घटना दुरुस्ती म्हणतो आपण. त्यानंतर काय असेल मित्रांनो, लोकसभेमध्ये कोणी मांडलं असेल हे, तर कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी मांडलेलं आहे. अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेमध्ये हे बिल मांडलेलं आहे. कधी मिळणार स्त्रियांना, तर 2026ची जी जनगणना झालेली असेल त्यानंतर स्त्रियांना लोकसभा आणि कशामध्ये, तर विधानसभेमध्येच आरक्षण मिळणार आहे. राज्यसभा किंवा विधान परिषदेमध्ये आहे का, तर नाही. आरक्षणाची तरतूद आपल्याला 330 माहीतच आहे, कशासाठी असेल तर लोकसभेसाठी. त्यानंतर 332 हे काय, तर विधानसभेसाठी. तर मित्रांनो या आर्टिकलमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, चेंजेस केलेला आहे. 330 लोकसभेमध्ये आणि 332 हे काय असेल तर विधानसभेसाठी. परत 334 आर्टिकलमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात स्त्रियांच्या आरक्षणासाठी. परत काय असेल तर जे आपलं दिल्ली विधानसभा आहे, दिल्ली विधानसभेमध्ये सुद्धा काय, तर त्यांची 239 हे आर्टिकल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सुद्धा काय केलं असेल, चेंजेस केलेलं पाहायला मिळतात. 334 तर आपल्याला माहीतच आहे, 10 वर्षांनी काय करतात, प्रत्येक 10 वर्षांनी आरक्षण हे आपण वाढवत असतो. त्याबद्दल काही आर्टिकल सुद्धा लक्षात ठेवा. आता आयोगानं म्हटलं होतं की 30% आरक्षण, तर हे विधान काय होतं, चुकीचं. 33% आरक्षण मिळालेलं आहे, लक्षात ठेवायचं. कधीपासून, 2026 नंतर. परत यामध्ये तुम्ही काही डिटेल सुद्धा काय, तर काही डिटेल्स अजून सुद्धा तुम्ही बघू शकता. का, तर हा महत्त्वाचा एरिया आहे, यावर आपल्याला काय, तर क्वेश्चन पाहायला मिळतात. का, तर 78 वर्षानंतर आपण स्त्रियांना आरक्षण देतो, त्यांची संख्या सुद्धा आपल्याला काय, तर कमी पाहायला मिळतात. ठीक आहे. आता बघा, ग्राम स्वराज्य अभियान कधी सुरू करण्यात आले असेल. ग्राम स्वराज्य अभियान काय आहे मित्रांनो, जे आपले SDG गोल आहे की नाही, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो आपण, तर ते जे गोल आपल्याला लागू करायचे असेल तर काय, निश्चितच ग्रामपंचायतीला आपल्याला यामध्ये समावेश करावा लागेल. ग्रामपंचायतीचा समावेश केला असेल तर काय म्हणू आपण, डायरेक्ट गावातील जनतेचा सहभाग केलेला आहे. ते गोल प्राप्त करण्यासाठी आपण ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली. 2018 ते 2022 पर्यंत आपल्याला काय, पहिला टप्पा पाहायला मिळतो. परत 2022 ते 2026 काय असेल तर आपल्याला दुसरा टप्पा पाहायला मिळतात. तर कशासाठी, जे आपले SDG गोल आहे त्यामध्ये काय असेल, आपण काय म्हणू, जलसंपदा म्हणजे काय, पाण्याच्या रिलेटेड काही समस्या असेल, गरिबी असेल, शिक्षण असेल, सर्व जर आपल्याला काही गोष्टी प्राप्त करायच्या असेल तर ग्रामपंचायतीला यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. मग ग्रामपंचायत सुद्धा म्हणतो आपण, डिजिटल, हे सुद्धा काय केलं असेल तर आपल्या ग्रामपंचायतीला यामध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. जर SDG गोल हे कशासाठी असतात, तर देशाचा विकास साधण्यासाठी. जर हे गोल आपण व्यवस्थित अचीव केले तर काय होणार, आपल्या देशाचा निश्चितच विकास होणार. म्हणून आपण काय केलं असेल तर ग्रामपंचायतीला यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मग बघा मित्रांनो, यामध्ये जो निधी म्हणू आपण, निधीचं वाटप कसं असेल तर कोण जास्त, कोणाचं, केंद्र सरकारचा हा निधी किती असेल तर 60 आणि राज्यांचा निधी आपल्याला किती पाहायला मिळतो तर 40. परंतु पूर्वोत्तर राज्य आणि डोंगराळ राज्य असेल तर त्यामध्ये आपल्याला 90 आणि 10% काय असेल तर ह्या गोष्टी पाहायला मिळतात. 10% कोण, तर राज्य हा निधी देणार, आणि 90% कोण, तर आपल्याला केंद्र सरकार निधी देणार. ह्या गोष्टी काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. परत ही योजना कधी सुरू, 2018 मध्ये. कशासाठी, तर आपल्याला जे SDG गोल आहे किंवा काय म्हणू, आपल्याला विकास साधायचा आहे, त्यासाठी ही ग्राम स्वराज्य अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. वारंवार यावर काय करतात तर क्वेश्चन विचारतात. ह्या सुद्धा काय लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या रिकमेंडेशनवर काय करतात तर आयोग क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. परत बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बलवंतराय मेहता समितीची नियुक्ती 1957 मध्ये करण्यात आली. तर मित्रांनो हे विधान काय आहे तर बरोबर आहे. स्थापना कधीची असेल तर 1957 मध्ये. बलवंतराय मेहता हे काय तर गुजरात राज्याचे काय होते, मुख्यमंत्री होते. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 3 सदस्य असतात, त्या 3 सदस्यांची नावे सुद्धा माहीत पाहिजे. फुलसिंग ठाकूर असेल, त्यानंतर काय BG राव असेल, बरोबर का, त्यांची नावं काय विचारतात, आपल्याला विचारले जातात. अशोक मेहता समितीने तिचा अहवाल 1978 मध्ये दिला. तर स्थापना कधीची आहे तर स्थापना
1977 मध्ये आपल्याला अशोक मेहता समितीची स्थापना पाहायला मिळतात। 1978 मध्ये मात्र त्यांनी अहवाल दिला। हे विधान काय आहे तर हे विधान सुद्धा बरोबर आहे। दोन्ही विधानवरची काय आहे बरोबर आहे। प्राचार्य पी.बी. पाटील समितीची नियुक्ती 1985 मध्ये केली होती, तर हे विधान काय मित्रांनो चुकीचं आहे। 1984 मध्ये काय तर यांची स्थापना आपल्याला पाहायला मिळतात। आणि अहवाल कधी दिला असेल तर प्राचार्य पी.बी. पाटील समितीने अहवाल मात्र 1986 मध्ये दिलेला आहे। तर वरीलपैकी कोणते विधान काय म्हटलेलं आहे चुकीचे, तर तिसऱ्या क्रमांकाचं विधान काय हे चुकीचं आहे। म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक काय असेल तर ऑप्शन क्रमांक 3 असेल। तर पी.बी. पाटील समिती आत्ताच आपण डिटेल्स बघितलेली आहे। परत काय बलवंतराय मेहता समितीची स्थापना 57 अहवाल सुद्धा त्यांनी 57 ला दिलेला आहे। त्यांनी त्रिस्तरीय काय असावी पंचायत राज संस्था असावी, पंचायत राजचं स्ट्रक्चर त्यांनी त्रिस्तरीय सांगितलं। परत त्यांनी काय तर पंचायत समितीला जास्त वेटेज द्या, ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे। परत काय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असेल तर ते म्हणत होते की काय जिल्हा अधिकारी यांनाच ठेवा IAS दर्जाचे, परंतु तसं केलं का महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे चेंजेस केलेले आहे। आपण जिल्हा परिषदेला विशेष अधिकार दिलेले आहे, मॅक्झिमम अधिकार आहे। त्यानंतर या समितीने जेव्हा रिकमेंडेशन केल्या त्यानंतर राजस्थान आणि आंध्रांनी त्यांच्या सर्वात आधी काय केलेलं असेल तर शिफारशी मान्य केल्या किंवा त्यानुसार स्थापना केलेली आहे ग्रामपंचायतची। ठीक आहे। महाराष्ट्र हे कितवं राज्य होतं त्यावेळेस तर 9वं राज्य आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र हे त्यांच्या शिफारशी लागू करण्यासाठी। तर काही गोष्टी आपण डिटेल्स बघायला हव्या यांच्या, यावर काय करतात वारंवार क्वेश्चन विचारले जातात। तसंच त्यांचं असं मत होतं की जे आपले लोकसभा आणि विधानसभेचे काय असतात आमदार खासदार आहे त्यांना सुद्धा काय जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्या, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहे का तर बिलकुल नाही आहे। भरपूर शिफारशी काय तर वसंतराव नाईक साहेबांनी वेगळ्या केलेल्या आहे। अशोक मेहता समिती यांनी तर द्विस्तरीय सांगितली होती, सिस्टीम कशी असावी द्विस्तरीय असावी असे त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं। पी.बी. पाटील समिती तर आपण बघितलेलंच आहे। पुनर्विलोकन समिती सुद्धा यांना महाराष्ट्राची म्हटलं जातं। त्यानंतर काय थेट जनतेमधून काय असावी, सरपंचाची निवडणूक असावी, हे सुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आपण काय बघितलेलं आहे तर जवळपास बऱ्यापैकी आपण क्वेश्चन बघितलेले आहे। तरी आपण एक काय करू, एक टेस्ट अजून आपण पंचायत राजवर घेऊ आणि नंतर काय करू तर घटना दुरुस्त्या ज्या महत्त्वाच्या असतात आयोग त्यावर क्वेश्चन विचारतात, तर त्यावर सुद्धा काय आपण टेस्ट सिरीज घेणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करा लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर सुद्धा करा। तर धन्यवाद।